आमच्यात एक छोटी व्यक्ती पण आहे, ती लाजून लाजून मरते. पण इतकं भारी आउटस्टँडिंग वगैरे असं काही नव्हतं. हे आहे गांधी मेमोरियल. ॲक्च्युली हे पूर्ण असं मोठंसं हे एवढं आहे. हे बॅकसाईडला पण असं आहे. तर मित्रांनो, इथे ना असे खूप सारे असे मूर्त्या आहेत. त्याचं नक्षीकाम एकदम भारी भारी आहे. तिथे एक श्रीकृष्णाचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. मी खूप इन्स्पायर झालो ते बघून. तुम्हाला सुद्धा दाखवतो ते मंदिर. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं भरपूर स्वागत. ॲक्च्युली मी आहे आता सध्या मदुराईला. आणि मदुराईला आज मॉर्निंगला सकाळी आम्ही अंघोळ वगैरे करून गेलो होतो मीनाक्षी टेम्पलला. सो मीनाक्षी टेम्पलचं दर्शन वगैरे करून आलो आहे आणि लंच वगैरे झालं आहे आमचं. आणि आता मी जाणार आहे, 2-3 स्पॉट आहेत ते कवर करायसाठी. सो आमची आता ही गाडी आहे, ही गाडी आली आहे. ही इथे मावशी आहे, काकी आहे, हा भाऊ आहे आणि बाकीची पब्लिक अजून वरतीच आहे. ते लोक येत आहेत. सो अजून ते लोक आले नाही आहेत. आता त्यांचा वेट करतो आहे ते येण्याचा. ते जसे आले की मग आपण आता निघू पुढे जाण्यासाठी. काका पण आलेत, मम्मी पण आली आहे, सगळे मावशी वगैरे पण बसले आहेत. आणि ही दिग्गज व्यक्ती यांचा दिग्गज कारभार. आमचीच सत्ता आणि आमचाच कारभार. चला जाऊ. ओके. सो आता आम्ही चाललो आहे महाराजा पॅलेसला. जसं त्या ड्रायव्हरने सांगितलं की महाराजा पॅलेसला जातो आहे. सो मला पण माहीत नाही आता नक्की काय आहे, बट आता तिकडे चाललो आहे. सो बघू. आमच्यात एक छोटी व्यक्ती पण आहे, ती लाजून लाजून मरते. ती इतकी लाजते कालपासून ना. मी ट्रेनमध्ये पण ब्लॉग जेव्हा बनवत होतो तेव्हा ती इतकी लाजत होती की ती कॅमेरामध्ये येत नव्हती. आता पण लाजते. तुझं नाव सांग, एकदा नाव सांग. पुढे ते काढून सांग. हो, ते काढ आणि मग सांग. तेजस्विनी. किती गोड बोलली ना ती. कैसा है अच्छा है, 10 में अच्छा है. ॲक्च्युली ड्रायव्हर बोलतोय की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. सो त्यामुळे जर मे बी आतमध्ये घेऊन जायला देतील की नाही मला माहीत नाही. बट लेट्स सी. जर आतमध्ये घेऊन जायला दिलं तर मग आपण जाऊया. की पब्लिक पण आपल्याला फुल झापूक बघते. पण आपण तिकीट काढू आणि मग तिकीट काढून आतमध्ये जाऊ. हे पूर्ण असं म्युझियम आहे. हे वरती इकडे आणि इकडे. ॲक्च्युली सॉरी, मी म्युझियम बोललो. हे म्युझियम नाही, हे पॅलेस आहे राजाचं. आधीच्या काळी एक राजा होते, त्यांचं पॅलेस आहे. सो आता तिकीट घ्यायचं आहे. तिकीट घेऊ मग आणि पुढे जाऊ. आम्हाला ते तिकीट विचारत होते. मी तिकीट काढलं आहे. 100 रुपीज चार्ज घेतलेत त्या लोकांनी. आणि महल नॉर्मल आहे, जास्त मोठा नाही आहे, छोटाच आहे. त्यासाठी त्यांनी 100 रुपये आमच्याकडे घेतलेत. आम्हाला असं वाटलं की आतमध्ये गेल्यावर खूप भला मोठा असं असेल, खूप काय पण जास्त असं काय नाही आहे. बघा, हे छोटंसं असं आहे. इकडच्या लँग्वेज बॅरियरमुळे प्रॉपर त्यांच्याशी बोलता येत नाही आहे. त्यांच्याशी एकतर इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, अदरवाईज मग त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये. बट त्यांची लोकल लँग्वेज आम्हाला येत नाही, त्यामुळे आम्ही
मोशांशी इंग्लिशमध्ये बोलतो, पण त्यांना इंग्लिश पण प्रॉपर समजत नाही आहे. तर त्यांना हातवारे वगैरे असं करून दाखवावं लागतं, त्यांना थोडंफार समजतं. आता आमच्या मागे पण आहे, ही पूर्ण मराठी फॅमिली आहे, त्यांना पण येत नव्हतं बोलता आणि त्यांना इंग्लिशचा पण थोडासा प्रॉब्लेम होता. सो त्यामुळे आम्ही बोललो आणि आम्ही सांगते तिकीट घेतली आणि आता आम्ही आलो आहे आता इथे पुढे. राजा महाराजा लोक जे असतील, जे इथं राहत होते, तर ते एखादी कुठली राणी असेल किंवा मग त्यांना कोणी त्यांना म्हणजे आधीच्या काळी कसं होतं की त्यांना इथे हा जो प्लेस आहे, इथे सभा वगैरे भरायची किंवा मग एखादा डान्स प्रोग्राम वगैरे जर कुठला असायचा तर तो व्हायचा. तर ते त्या टायमाला कसं करत असतील किंवा मग त्या टायमाला काही कुठल्या पद्धतीने लोक सजवत असतील. सो त्याचा एक्सपिरियन्स जर इथून आताच बघतो आहे ना, हे आता काय त्यांनी रेडी केलेलं नाही आहे, थोडंफार आहे बनवलेलं, जे आत्ताच्या काळाचं आहे, आधीच्या काळाचं नाही आहे. हे आधीच्या काळी होतं ते वेगळ्या पद्धतीने होतं, आता जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने. सो बट तेव्हा जे असेल ते किती एकदम भारी असेल, किती छान पद्धतीने असेल ह्याचा अंदाज आताच येतो. ते बोलत होते त्यांच्या अकॉर्डिंग हे इथे राजा बसायचे आणि राजा इथून त्यांची पूर्ण प्रजा जी होती ती प्रजा चालवायची, असं त्यांचं म्हणणं आहे. फॅमिली फोटो सेशन वगैरे झालेलं आहे आणि आता जाऊ गाडीमध्ये बसायला आणि पुढचा जो स्पॉट असेल त्या स्पॉटवर जाऊ. पण इतकं भारी आउटस्टँडिंग वगैरे असं काही नव्हतं, नॉर्मल होतं. जस्ट बघितलं आणि 10-15 मिनटात रिटर्न बाहेर पण आलो. हे बघा, हे बाहेरचं असं आहे. हे आहे गांधी मेमोरियल. ॲक्च्युली हे पूर्ण असं मोठं असं हे एवढं आहे आणि बॅकसाईडला पण असं आहे, बट काही तिकडे रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे त्यांनी तिकडचं जे काही होते हे सगळं इथे शिफ्ट केलेलं आहे दुसऱ्या जागी. त्याला मी जिकडे जातो आहे तिकडे काही ना काही सीन होतो आहे. आता मगाशी गेलो होतो तिकडे पण सीन झाला, इतकं काय बघण्यासारखं नव्हतं, थोडंफार होतं. आणि आता पण इथे आलो, इथे पण शिफ्टिंग झालं. गांधीजी जेव्हा मदुराईमध्ये आले होते तेव्हा त्यांनी इथे स्टे केलं होतं आय थिंक, त्यामुळे त्यांनी असं इथे बनवलेलं. ते बोलत होते तिकडे जे म्युझियम होते त्या म्युझियम तिकडे गेलो होतो तर ते बोलत होते की इथे गांधीजी राहायचे म्हणून. हे बघा, हे त्यांचं असं घर होतं. इतकं काही आउटस्टँडिंग वगैरे असं नाही आहे इकडे, जसं आम्ही विचार केला होता की इथे काहीतरी बघायला भेटेल वगैरे असं काय, बट असं नाही आहे काय. इथे गांधीजींचं तर काहीच नाही आहे. गांधीजी मेमोरियल असं यांनी नाव तर दिलं आहे, पण गांधीजींचं असं स्पेशालिटी काहीच नाही आहे इथे. फक्त एकच असं मला चांगलं वाटलं ते फक्त डायनोसॉर. हा डायनोसॉर इकडे, हेच एकदम नीट आणि चांगलं असं त्यांनी बनवलं आहे. बाकी इथे असं काढण्यासारखं काही वेगळं स्पेशालिटी काहीच नाही, काहीच नाही. आतापर्यंत आम्ही मीनाक्षी टेम्पलला गेलो, तेच आम्हाला सर्वात बेस्ट वाटलं मीनाक्षी टेम्पल, कारण तिकडे बघण्यासारखं खूप काय होतं. खूप देवी देवतांचे फोटोज म्हणजे मूर्ती होते आणि खूप असे वॉल होते. त्या वॉलवर त्यांनी पूर्ण दगडाचं वॉल आहे, त्या वॉलवर त्यांनी पेंटिंग केली होती आणि पिलर होते दगडाचे, त्याच्यावर त्यांनी स्ट्रक्चर बनवलं होतं. सो असं काय काय तिकडे होतं, तसं इथे असं काहीच नाही आहे बघण्यासारखं. इकडचा तो स्पॉट आहे ना खूप एकदम भारी आहे, खूप मस्त बघायचे. एवढे माकड आहेत ना, खूप मस्त स्पॉट आहे. आणि आता जेव्हा मी येत होतो ना खूप भारी स्पॉट होते येताना पण. आणि इथे एक छोटं टेम्पल आहे
त्या टेम्पलला दर्शन करायसाठी आम्ही इकडे आलो आहे बघा. खूपच भारी असं रांगोळी वगैरे या लोकांनी इथे काढलं आहे. आणि बाहेरचं नेचर पण इथे जेव्हा मी येत होतो, म्हणजे ॲक्च्युली थोडंसं वरती आहे डोंगरावर, बट वरती जेव्हा येत होतो तिकडे पण काय भारी भारी नेचर होतं. माकडं तर खूप आहे तिकडे. ॲक्च्युली मी आतमध्ये गेलो तर त्यांनी मला अडवलं, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता शूट वगैरे करायसाठी. त्यामुळे मी आतमध्ये जाऊन दर्शन करून बाहेर आलो. आतमध्ये जे टेम्पल आहे ते बेसिकली भगवान शंकर यांच्या मुलाचं आहे, म्हणजे कार्तिकेयचं हे टेम्पल आहे. त्याला या ठिकाणी खूप जास्त मानतात, त्यांची पूजा वगैरे करतात. सो त्यामुळे आम्ही त्यांचं दर्शन करायसाठी इकडे आलो होतो. आणि या साईडला पूर्ण बघितलं तर पूर्ण डोंगर भाग आहे हे. इथे त्या डोंगर भागामध्ये ते त्यांचं म्हणजे इथे टेम्पल आहे. आणि इतकं ब्युटिफुल वाटतं आहे ना, ते खूप छान वाटतं आहे. आणि आम्ही आता जस्ट आलो तेव्हा पण एकदम भारी भारी नेचर होते. आता आपण खाली जाऊ, तेव्हा आपण खाली उतरून दाखवू. ॲक्च्युली टेम्पल जे आहे त्या टेम्पलचं मेन एंट्रन्स जो आहे तो या साईडला इकडे, हे त्याचं मेन एंट्रन्स आहे. इथून खूप सुंदर आणि खूप छान असं टेम्पल आहे. ॲक्च्युली आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये मोस्टली सगळ्यात जास्त जर कार्तिकेयचे टेम्पल जर असतील तर ते साऊथला आहेत. सगळ्यात जास्त टेम्पल्स त्यांचे इकडे आहेत. अनादर टेम्पल, आणि हे मरियमचं टेम्पल आहे. सो आता मी इथे आलो आहे. मे बी हे आजच्या दिवसाचं लास्ट टेम्पल आहे. आणि हे टेम्पल करून आम्ही मग जाऊ घरी. इतकं भलं मोठं तलवार, ते जवळजवळ 20 फुटाचं एवढं तलवार असेल. माणूस उभा आहे तरी त्याच्या जिथं आपण असं पकडतो इथपर्यंत पण एवढं येत नसेल माणूस. एवढं मोठं वरचं हे एवढं तलवार आहे, जवळजवळ 20-25 फुटाचं तलवार आहे. आणि त्याच्या मागे हे असं टेम्पल आहे. आईच्या गावात काय नेचर आहे यार. म्हणजे जस्ट इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या अपोजिटलाच इथे हे डोंगर आहे. आणि एवढं भारी फील होतं आहे ना इकडे आल्यावर. इथे ऊन आहे तरी पण असं मला जरा पण असं जाणवत नाही की ऊन आहे किंवा काय. कारण मी जेव्हा मुंबईला होतो तेव्हा खूप ऐकत होतो की इथे पाऊस पडतो आहे, साऊथ साईडला लवकर पाऊस चालू होतो. मुंबईला सध्या आता पाऊस पडतो आहे, पण इथे एक थेंबसुद्धा सकाळपासून पडलेला नाही आहे पाऊस. आणि खूप म्हणजे सगळं सुख आहे, सर्व एकदम मस्त चाललं आहे, एकदम बरं वाटतं आहे. आणि आम्ही हे प्रे करत होतो की इथे आम्हाला काय म्हणजे पाऊस वगैरे नको पडू दे किंवा काय, असं मी प्रे करत होतो देवाला. आणि देवानी कदाचित, मला असं वाटतं की देवानी आमचं ऐकलं आहे. त्यामुळे एक थेंबसुद्धा पाऊस अजूनपर्यंत इथे पडलेला नाही आहे. भाई हे टेम्पल ना खूप म्हणजे इतकं भारी आहे, इतकं चांगलं वाटतं आहे ना. ॲक्च्युली मी तुम्हाला झूम करून ते सगळं दाखवू नाही शकत आहे, कारण ते खूप छोटं असं त्यांनी तिकडे देवी देवतांचे सर्व हे लावलेलं आहे, त्यामुळे काय दिसत नाही. बट इतकं त्यांनी डिटेलमध्ये सगळं दाखवलं आहे ना तिकडे. आणि प्रत्येक देवी देवतांचे त्यांनी प्रत्येक डिझाईन बनवलेले आहेत तिकडे. एवढं सुंदर बनवलं आहे त्या लोकांनी. प्रत्येकाला वेगवेगळं कलर, प्रत्येकाला वेगवेगळं असं त्यांनी डिटेल केलं आहे. मी एक्सप्लेन पण नाही करू शकत, इतकं त्यांनी सुंदर बनवलं आहे ते. खूप भारी म्हणजे आहे यार. आम्ही सकाळपासून म्हणजे असं वाटत होतं आम्हाला की नाही आहे, म्हणजे इतकं काय वाटत नाही आहे किंवा काय इतकं काय मजा येत नाही आहे असं वाटत होतं. कारण सकाळी आम्ही मीनाक्षी टेम्पलला गेलो होतो. मीनाक्षी टेम्पल म्हणजे खूप भारी होतं. टाईम कमी पडला आम्हाला बघण्यासाठी असं होतं. बट नंतर मग त्यानंतर फिरायला लागलो तर मग इतकं काय वाटलं नाही, कारण मेमोरियलला गेलो, मेमोरियलला पण इतकं काही नव्हतं बघायला.
बट हे यार खूप भारी आहे. म्हणजे नाही, मला एक्सप्लेनच नाही करता येतं, इतकं एकदम भारी बनवलं आहे या लोकांनी. तर मित्रांनो, इथे ना असे खूप सारे असे मूर्त्या आहेत. त्याचं नक्षीकाम एकदम भारी आहे. तिथे एक श्रीकृष्णाचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. मी खूप इन्स्पायर झालेलो ते बघून, तुम्हाला सुद्धा दाखवतो ते मंदिर. बघितलंच मित्रांनो, एकदम सुंदर असं, काही जास्त त्याच्यावर दागिने नाही, काहीच नाही. एकदम सुंदर असं ही तुळशीची माळ आहे आणि खाली धोतर किंवा स्टेटमध्ये जे बोलतात, जे लुंगी अशी घातलेली. तर माझ्या मागे पण तुम्ही एक मंदिर बघू शकता. त्याचं तुम्हाला शुभमने सांगितलं असेल, उत्कृष्ट असं नक्षीकाम आहे, जे बघून असं वाटतं की खरंच आपण एक डेवोशनली किंवा मायथॉलॉजिकल प्लेसमध्ये आलेलो आहे. आणि इकडचं वातावरणसुद्धा एकदम सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो मी. ॲक्च्युली गोष्ट अशी आहे ना की इकडे फक्त हे एकच मूर्ती अशी नाही आहे की एकदम ॲट्रॅक्टिव्ह आहे किंवा बघून एकदम प्रफुल्लित होईल किंवा अशी ही एकच मूर्ती नाही आहे. अशी खूपशा मूर्त्या आहेत इथे साऊथमध्ये. आणि स्पेशली मला ही मूर्ती बघून आपलं अयोध्याला जी मूर्ती बनवलेली आहे त्याची आठवण आली, कारण ती मूर्तीसुद्धा अशाच पद्धतीची आहे. बघून त्याची आठवण आली मला. आणि तो जो मूर्तिकारसुद्धा होता, तो मूर्तिकारसुद्धा साऊथचाच आहे. सो त्यामुळे मला बघून असं वाटलं की कदाचित इकडच्या ज्या आर्टिस्ट आहेत ते त्यांचं म्हणजे मायथॉलॉजी आणि त्यांची स्कल्पचर त्यांचं आहे ते खूप म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. त्यांना तोडच नाही आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमधून जर कम्पेअर करायला गेलं ना, तर साऊथमधले जेवढे आर्टिस्ट आहेत ते टॉप लेवलचे असतील मला असं वाटतं. खरंच भाई, म्हणजे खूप बघून खूप भारी वाटलं आल्यावर इकडे. आणि असं वाटतं आहे की हां भाई, आलो आहे तर काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी बघण्यासारखं आहे. सो खूप भारी आहे. इथे एक टेम्पल आहे, त्या टेम्पलच्या थोडं बॅकसाईडला काहीतरी पूजा वगैरे चालली आहे. म्हणजे आपल्या गावी जशी पालखी वगैरे जाते तसं पालखी वगैरे काहीतरी आहे वाटतं, पालखी नाचवत आहेत. सो तिकडे आपण जाऊया, ती बघूया पालखीचं काय आहे नक्की. मंदिरमध्ये गेलो. खूप छान असं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे.
आणि शांतपणाने बसलो तिकडे आतमध्ये, प्रे केलं, चिल केलं थोडंसं आणि आता जस्ट आम्ही बाहेर आलो आहे मंदिराच्या. आता आम्ही इथून चाललो आहे घरी आणि घरून मग आम्ही जाणार जेवायला. सो ब्लॉग हा इथपर्यंतच होता. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर मग सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.